नमस्कार सगळ्यांक आयच्या या पत्रकार परिषदेन माई मोगाचो येवकार. आमी पळयता की सध्या आमच्या राज्यान गोंय राज्यान आणि तशेंच आमच्या देशान खुबश्यो घडामोडी जायत आसा आणि ह्यो सगळ्यो घडामोडी जर आमी पळयल्यो जाल्यार तेजी पाळा मुळां खंय तरी येवन बीजेपी कडेन तेंकता. मागीर गोंयान एका बीजेपी नॅशनल लिडराचो कथीत मर्डर जावं दिल्लीन जे आमी पळयता की भाजपान आम आदमी पार्टीचे आमदार फोडपाचो प्रयत्न करू. हे सगळे जर आमी पळयले जाल्यार आमकां दिसता की बीजेपी खंय तरी कितें लिपोवपाक सोदता, ना जाल्यार बीजेपी इतली भिल्या की तांकां सध्या कितें करप तें कळना. आनी ह्या दोन्ही मुद्द्यांचेर ही आज पत्रकार परिशद आमी घेवपाचें थारायलां. म्हाजे बरोबर आसा आमचे पार्टीचे दोन्ही व्हायस प्रेसिडेंट वाल्मिकी नाईक तशेंच संदेश बाब आणि आमचे नॅशनल युथ व्हायस प्रेसिडेंट सेसील. हांव मागतां की वाल्मिकी कडेन की ताणें फुडें उलोवप करचें. जशें दोतोरान सांगलें, पयलो मुद्दो म्हळ्यार जे दिल्लीन फाटल्या 2-3 दिसांनी घडले, जे ऑपरेशन लोटसाच्या नांवार. भारतीय जनता पार्टी म्हळ्यार ही अटल बिहारी वाजपेयीची पार्टी. सगळे अटल बिहारी वाजपेयीजींक मानता आणि ताणे इतले परिश्रम करून ही पार्टी स्थापन केल्ली, पण केन्नाच तांकां सत्तेचो जो लोभ आसता, जो हवस जो आसता, तो केन्नाच आमी वाजपेयीजीन पळोवंक ना. वयल्यान तुमकां सगळ्यांक याद आसा 1996 जेन्ना 13 दिसाचो बीजेपीचो सरकार आशिल्लो, तेन्ना तांकां वोट ऑफ कॉन्फिडन्साक 1 वोट कमी पडलो म्हणून वाजपेयीजीन आपले प्रधानमंत्रीचो त्याग दिल्लो आणि सरकार त्याग केलो. अशा नेत्यांची ही पार्टी. पण ह्या पार्टीची आज कशी दशा जाल्या आणि हे मोदी आणि शाह या दोघांनी या पार्टीची कितें दशा करून उडयल्या ते पळोवन खूप वायट दिसता. म्हणजे आता अशी परिस्थिती जाल्या की जशे नुस्त्याक उदकांचे भायर दवरले जाल्यार कशें फडफडटा, तशें भारतीय जनता पार्टीक सत्तेच्यान भायर दवरले जाल्यार कशें फडफडटा दिसून येता. आणि आमी पळयता की महाराष्ट्र जावं, कर्नाटका जावं, मध्य प्रदेश जावं, गोंयात सुद्धा फाटल्या वेळार आमी पळयले आणि खूप कडेन ऑपरेशन लोटस अशें नांव दिल्लें आसा. म्हणजे डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट्स जे लोकांनी निवडून हाडिल्ले आपल्या मतांनी, तांचे आमदार विकते घेवन साम दाम दंड भेद वापरून आमदार विकते घेवन कशी ही आता भारतीय जनता पार्टी लोकतांत्रेचो मर्डर करपाचो प्रयत्न करता हे आमकां दिसून येता. आणि असोच एक प्रयत्न फाटले 2 दिसांत जशें सांगले दिल्लीन प्रयत्न जालो. पूण आमकां सांगपाक बरें दिसता सगळ्या गोंयकारांक की हो प्रयत्न फेल जालो. भारतीय जनता पार्टीचो ऑपरेशन लोटस फेल जालो. 2020 जे 62 एमएलए 70च्या असेंब्लीचे 62 एमएलए जे दिल्लीच्या लोकांनी आम आदमी पार्टीचे निवडून हाडिल्ले, काल मुखेलमंत्री अरविंद केजरीवालाच्या घरात बैठक आपयल्ली आणि 62चे 62 आमदार थंय आयले आणि ताणें जाहीर केलें की आमी आम आदमी पार्टी बरोबरूच आसा, अरविंद केजरीवाला बरोबरूच आसा, दिल्लीच्या लोकां बरोबरूच आसा. पण ही जी ऑपरेशन लोटस आसा हे फक्त फाटल्या 2-3 दिसां पयलीं न्ही, 2-3 आठवड्या पयलीं हो कांड सुरू जाल्लो. खुबशा गोंयच्या पेपरांनी टीव्हीचेर सगळ्या गोंयकारांनी आयकल्ले आशिल्ले की दिल्लीन एक एक्सायज स्कॅम जालो. हजारांनी कोटीचो एक्सायज स्कॅम इन विच डेप्युटी चीफ मिनिस्टर मनीष सिसोदिया इज इन्वॉल्वड. आणि आमी पळयले की तांचे रेड सुद्धा जाली सीबीआयची आणि सबन 2 आठवडे सामको दुष्प्रचार जालो. भारतीय जनता पार्टीने व्हडली सभा घेतली. ताच्या फाटल्यान बॅकड्रॉपान एक बॅनर लायलो की 1.5 लाख कोटीचो एक्सायज स्कॅम अरविंद केजरीवालान केला. दिल्ली सरकाराचो बजेटूच आसा 75,000 कोटी, तर 1.5 लाख कोटीचो स्कॅम कसो करूंक शकता. ताच्या मागीर टीव्हीचेर डिबेट जाता. ताजेर हो कितले तरी 8,000 कोटी कोण म्हणूंक लागले. मागीर एक प्रेस कॉन्फरन्स भारतीय जनता पार्टीन घेतली, तातूंत 1100 कोटी जाले. मागीर एलजीन कसलो तरी रिपोर्ट दिलो, ताजेर 144 कोटी.
लास्टाक सीबीआयन जे एक पानाचे FIR रजिस्टर केले तातूंत फक्त 1 कोटीचो स्कॅम आसूंक शकता असो क्लेम जालो. म्हणजे हो स्कॅम नाशिल्लोच, हो फक्त दुष्प्रचार आशिल्लो. इट वॉज जस्ट प्रोपगेंडा. आणि हो कित्याक ते आता कळ्ळें आमकां. ज्या दिसा रेड जाली आणि सीबीआय कांयच मेळूंक ना कसले पयशे मेळूंक ना, दागिने मेळूंक ना, प्रॉपर्टीचे पेपर्स मेळूंक ना, कसले स्कॅमाचे डॉक्युमेंट्स कांयच मेळूंक ना. दुसऱ्या दिसा कळून आयले की मनीष सिसोदियाची भारतीय जनता पार्टी कडल्यान एक ऑफर आयली की तूं आम आदमी पार्टीचे आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीन यो, तुका आमी मुखेलमंत्री करता आणि बीजेपीचो सरकार दिल्लीन घडयता. ही ऑफर तांणी सामकी रिजेक्ट केली. आणि दिस वॉज द होल रिझन. हो सीबीआय रेड, हे सगळे जे नाटक जाले, एक्सायज स्कॅमाचो बोवाळ जालो, दुष्प्रचार जालो, हो फक्त तांचे प्रेशर घालपाक की तुम्ही हे सगळे आम आदमी पार्टी सोडात, अरविंद केजरीवालाचो सरकार तोडात आणि आमचे बरोबर या. हो ऑफर मनीष सिसोदियान सामको रिजेक्ट केलो. ताणें सांगलें तुमकां जाय ते करात, सीबीआय ईडी कोणाकूय हाडात, कसलोय रेट काडात, तुमकां कांय मेळपाचें ना, कित्याक आमी कसलेच भ्रष्टाचार करूंक ना. ताच्या मागीर फाटले 2-3 दीस आमच्या आमदारांक कॉन्टॅक्ट करपाचो प्रयत्न जालो. दिल्लीन 40 आमदार फोडपाचो प्रयत्न जालो आणि सगळ्यांक 20-20 कोटीची ऑफर दिली की तुम्ही आम आदमी पार्टी सोडात, तुमकां 20 कोटी मेळटले आणि भारतीय जनता पार्टी जॉईन जायात. आणि जशें सांगले, काल जशें आमी पळयले, एक सुद्धा आमदार फुटून वचूंक ना. एक सुद्धा आमदार. आमकां खूब गर्व दिसता. दिल्लीच्या आमदारांक सगळ्यांत कमी सॅलरी मेळटा, हे आमी याद दवरूंक जाय. 50,000 म्हयन्याक सॅलरी दिल्लीच्या आमदारांक. हांकां 20 कोटी म्हळ्यार खूब पयशे आशिल्ले. खुबशे लोक हे थोडे म्हळ्यार तुमी जाणा सामके एकटो आनी पंक्चर, ताचो बापूय पंक्चर रिपेर करता आणि कोण आनी खंय झोपडपट्टीन रावता, अशा लोकांक आमी सशक्त करपाक, तांकां रिप्रेझेंटेशन दिवपाक, तांकां आमदार म्हणून तिकेट दिवन निवडून हाडले. हांच्या खातीर 20 कोटी म्हणजे हांचे सगळे जीवन सामके सेट जातले आशिल्ले. आमकां सुद्दां म्हाका दिसता कोणाकूय 20 कोटी म्हळ्यार कितें कमी रक्कम न्ही. पूण हांणी ह्या 20 कोटीक खोंट मारून काल अरविंद केजरीवालाच्या घरा आयले आणि तांणी जाहीर केले की आमकां होच मुखेलमंत्री जाय आणि आमी ह्याच आम आदमी पार्टी बरोबर आसा. पूण प्रश्न हो उठता की 40 आमदारांक भारतीय जनता पार्टी 20-20 कोटी रुपया दिवन विकते घेवंक सोदताले. सादे गणित केले जाल्यार 20 गुणिले 40 म्हळ्यार 800 कोटी भारतीय जनता पार्टीन कॅश खंय तरी दवरिल्ले. हे 800 कोटी काला धन, 800 कोटी काळो पैसो, 800 कोटी ब्लॅक मनी आयलो खंयचो आणि हो खंय दवरला. आमकां सगळ्यांक याद जाता 2013-14 होच नरेंद्र मोदीजी आड्डो मारतालो, काला धन वापस लाएंगे, काला धन वापस लाएंगे. 2016 सुद्धा डिमॉनिटायझेशन केलें, ब्लॅक मनी सोपयता म्हणून. आज हांचे कडेन 800 कोटी कॅश आम आदमी पार्टीचे आमदारांक विकते घेवपाक खंयच्यान आयले, हो बरो व्हडलो प्रश्न. सो आमी भारतीय जनता पार्टी डिमांड करता की तुम्ही उत्तर दिवचे आणि तुमचेर सीबीआय आणि ईडी कित्याक कांयच कारवाई करना. ईडी खंय गेली आता, जेन्ना 800 कोटी एका पार्टी कडेन रेडी आसा आमदार विकते घेवपाक, जाल्यार आज ईडी खंय आसा. ईडी आनी कोण मेळूंक ना, सीबीआय आनी कोण मेळूंक ना, फक्त मनीष सिसोदिया फाटल्यानूच लागतले तुम्ही. तर सांगपाक इतलेंच की भारतीय जनता पार्टीचे जे सपोर्टर, वोटर आणि समर्थक आसा, तुम्ही खरे सगळ्यांनी आता चिंतून पळोवंक जाय की ही पार्टी जी आसा आमच्या देशाचे कितें बरें करूंक शकता काय फक्त वायटूच करतली. कित्याक आमी पळयता फक्त लोकशाही मारून उडोवपाची फक्त प्रयत्न चलता. आमचे शिक्षणाचेर कांयच काम जाल्लें ना, आमची इकॉनॉमी वाट लागिल्ली आसा, स्वास्थ्य क्षेत्रांत कांय काम जावंक ना, रस्त्याचेर कांय काम जावंक ना, कोविडा वेळार आमकां इतले त्रास जाले. म्हणजे खंयचोय मुद्दो पळयात, म्हारगाय इतली वाडल्या, खंयचोय मुद्दो पळयात, ह्या सरकारान कांयच काम केल्लें ना आनी वयल्यान बरें काम करपाचें सोड फक्त वायट कामां करता. हांव फक्त आनी एकदां सांगूंक सोदता की जय वाजपेयीजीची पार्टी आशिल्ली, जेन्ना ताणी एक स्पीच दिल्ली आपलो प्रधानमंत्रीचो पोस्ट त्याग करतना, ताणे तांचे शब्द म्हाका दिसता आज सुद्धा सगळ्यांक याद आसा. आनी खंयच्याय पार्टीचे जावं, आम आदमी पार्टी जावं, बीजेपी जावं, काँग्रेस जावं, सगळ्यांक तांचे शब्द याद जाता. ताणी त्या स्पीचान म्हणिल्ले, सरकारें आएंगे जाएंगे, पार्टियां बनेंगे बिगड़ेंगे,
लेकिन ये देश रहना चाहिए और इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. तर आज हांव भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांक मुद्दम सांगू शकता ही वाजपेयीजीची पार्टी आणि आज ह्याच पार्टीचे लिडर तुमचे देशाचो लोकतंत्र सोपयता म्हणजे देश सोपयता हे आम्ही मुद्दम फुडें चिंतून फुडली पावलां घेवचा इतलेंच सांगपाचें. आज आम्ही पळयता की बीजेपी जेन्ना जिखून येयला इतले केसीस, रेप केसीस, मर्डर केसीस आणि कितले केसीस इन्क्रीज जाल्या. 2 दीस पहिले आम्ही पळयल्यात सोनाली फोगट ते बीजेपीचे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट महिला मोर्चा लीडर तेजे मृत्यू जाला. And after her death, तिका काय सिक्युरिटी ना. जेन्ना त्यांचे फॅमिली गोंयान येयला आणि प्लीडिंग करतले सरकारा कडेन की बाबा मातशे रेजिस्टर करात FIR म्हणून, काय ऍक्शन घेवंक ना पहिले. मीडियाक लागून FIR रजिस्टर केला आणि आमचो CM डायरेक्टली अनाउन्स केला की तेका कार्डियक अरेस्ट जाला म्हणून. How can the CM directly make a statement cardiac arrest without postmortem? Why has the FIR not registered on time? ती एक सेलिब्रिटी, इंडियाची सेलिब्रिटी ती. तेका सिक्युरिटी ना जाल्यार आमचे गोंयचे लोकांक आणि आमचे देशाचे लोकांक कितले सिक्युरिटी हा? आयज हांव एक आवय, सोनाली फोगट एक आवय. जेन्ना रेप जाता, मर्डर जाता, the family is at a loss. आणि जेन्ना when we are going to the police for protection to register an FIR, no action is being taken. आमचे साधारण जे लोक हा गोंयान तेंका रेप जाता, केसी जाता, पूण रजिस्टर जायना केसी. So today we have to ask a question. जे आमचे बीजेपीचे महिला मोर्चा जे हा ग्रुप आसा ती हुंय आसा. Why are they all quiet? जे कोणान बीजेपीक वोट मारला why are they quiet? पूण it is a joke today with the BJP party. कित्याक बीजेपीचे कॅन्डिडेट आशिल्ले रेप अक्यूज आणि तेंका जिखून आयल्या लोकांनी आणि मागीर मिनिस्ट्री पासून तेंका दितात. सो वेअर इज जस्टिस, वेअर इज लायक अ कॉन्शियस फॉर अस विमेन जेन्ना आमकां फायट करपाक जाय गोंयान. दिस सरकार इज नॉट देयर फॉर द विमेन. हो सरकार लोकां खातीर न्हू, तेंचे बॉल्सां फूल करपाक म्हणून ते जिखून येता. अँड हुकुमशाही. आय रिक्वेस्ट द बीजेपी महिला मोर्चा टू take action on this, to voice up. तुम्ही उभी राहिल्यार we know that there is something, there's a hidden agenda to this, or whoever are accused in this, or whoever names have been mentioned, either they are part of the BJP team and they're trying to hide something. This needs to be known, and I think so further clarification he will mention. गोंयच्या भुमीचेर एका स्त्रीचो, एका बायल मनशाचो मर्डर जाता आणि मर्डर जालो की इमिजिएटली आमचो गोंयचो CM जो प्रोफेशनल एक दोतोर आशिल्लो तो येता आणि ताजो डेथ कार्डियक अरेस्टान म्हणटा. ताजो डेथ एक नॅचरल वेन जाला म्हणटा. हे सगळ्यांच्यान पयली दुर्भाग्यपूर्ण. खंय तरी एक प्रश्न येता तकल्यान की जेन्ना दोतोरकीचे प्रोफेशन तो करतालो तेन्ना अशीच कितली तरी केसींनी म्हाका दिसता ताणें मेडिकल सर्टिफिकेटूय दिला जावं येता. कित्याक सस्पिशियस पद्दतीन जेन्ना एकाचो मृत्यू जाता, मरण येता आणि ताजी फॅमिली क्लियर कट क्लेम करता की बाबा हातून कितें तरी काळें आसा, तेन्ना खंय तरी पुलिसेची जबाबदारी आणि CMची एज अ होम मिनिस्टर जबाबदारी की तातूंत तांकां न्याय मेळपाक जाय. ती फॅमिली बॉल मारीत उरली पूण FIR रजिस्टर जावना. FIR काल रजिस्टर जाला. एक्यूज जे आशिल्ले तांचे म्हाका दिसता अरेस्ट जाला. पूण हो डिले कित्याक जालो?
तो डिले जो जालो ताच्या मदीं जर प्रॉपर केअर घेवून आशिल्ले जाल्यार एक्यूज आमच्या हातीन मेळपा नाशिल्ले. आज पुलीस डिपार्टमेंट खंय तरी मातशें तरी एक्टिव्ह आशिल्ले म्हणून ताणें त्या एक्युजांक खंय तरी कसल्याय पद्दतीन अपहेल्ड करून दवरले आसतले म्हणून ते आज हातीन मेळ्ळे. पण एका राष्ट्रीय पक्षाची, एका रुलिंग नॅशनल आमचे सेंट्रल गव्हर्नमेंट आशिल्ली पार्टी, राज्यांत ताचे गव्हर्नमेंट आशिल्ली पार्टी, ही बायल मनीस, ताची पदाधिकारी, ताची ऑफिस बेरियर गोंयांत येता, तिचो मृत्यू जाता, तिचो मर्डर जाता. सिच्युएशन समजोवपाक जाय गोंयकारांक. अशा व्यक्तीचो जेन्ना मर्डर करपाची धाडस गोंयांत जर येवन करपाक मेळटा जाल्यार म्हाका दिसता तें सिच्युएशन आमच्या गोंयच्या सरकारान तयार केला. फाटीं इलेक्शना पयलीं जो मनीस म्हणटालो की एक रेपिस्ट ताज्या कडल्यान बायल मनशां गोंयची सुरक्षीत ना, तोच मनीस मागीर बीजेपीन गेलो आनी आज तो गोंयच्या भारतीय जनता पार्टीचो मिनिस्टर आसा, गोंयच्या सरकारान मिनिस्टर आसा. सो हो एक मेसेज की तुम्ही गोंयांत येयात, कितेंय करात, मर्डर करात, रेप करात, ड्रग्स घेयात, तुमचे कांय जावचें ना, हो मेसेज खंय तरी ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान देशभर धाडलेलो आसा. आनी ताजो दुश्परिणाम आज गोंयचो जो लॉ अँड ऑर्डर आसा तो सामको सकयल्या लेवलाचेर पावला. आज जेन्ना आमी हांगा येवच्या पयलीं सुद्दां एक कलंगूट मर्डर जाला, म्हणजे कंटिन्युअस मर्डर्स आसात, रेप्स आसात, मायनरांचे रेप्स आसात, ड्रग्स तर सामके ओपनली मेळटात, सेक्स रॅकेट्स आर बीन व्हेरी कॉमन. हे सगळे जेन्ना पळयता तेन्ना स्वताक संस्कारी, स्वताक बऱ्या संस्कारांतली पार्टी म्हणणारी बीजेपी आनी ताचे जे समर्थक आसा ताणें आज विचार करपाचो टायम आला. तांकां दिसता म्हाका तांच्यांनी ह्या लोकांक जांकां ताणें सत्तेर निवडून हाडला तांच्या कॉलराक धरून आज विचारपाक जाय, बाबानो आमी तुमकां हाज्या खातीर निवडून हाडलेलो काय कितें? गोंयचो लॉ अँड ऑर्डर जो आयज काबार जाला, गोंयकार जावं कोणी जो गोंयांत वास्तव्य करून आसा तो आज सेफ ना, गोंयची भुरगीं सेफ ना, ताका कारणीभूत फक्त कोण जाल्यार ते आसा हे भारतीय जनता पार्टी आनी ह्या भारतीय जनता पार्टीचो सरकार आनी आमचो होम मिनिस्टर, मुखेलमंत्री. म्हाका दिसता ह्या सगळ्या प्रयत्नानंतर हो जो मर्डर जातकीर जो लिपोवपाचो प्रयत्न जालो त्या प्रयत्ना खातीर आमच्या सीएमान रिजायन करचें. Because you have failed to give justice, to secure, to protect your own party office bearer आणि national लेवलाची ऑफिस बेरर. गोंयच्या जनतेक तूं कितें दितलो आणि आयज म्हळ्यार कितें दिला? रिजायन कर डॉक्टर प्रमोद सावंत. यू डोंट हॅव एनी रायट टू कंटिन्यू ऑन दॅट पोस्ट. ते प्रश्न आसा. ते बरें कसं